सोलापूर मुंबई वंदे भारत सुसाट प्रवाशांची एक्सप्रेसला पसंती, वेळेची बचत आणि सुविधांबाबतही लोकप्रिय। पुणे सोलापूर रेल्वे विभागातून सुरू झालेल्या पहिल्या सोलापूर पुणे मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमधून गेल्या 3 वर्षात 23 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। त्यामध्ये पुणे मुंबई पुणे या मार्गावर सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचं दिसून आलंय। या वंदे भारतमुळे या 3 शहरांदरम्यानचा प्रवासाचा वेळ कमी झाला। पुणे सोलापूर विभागातून वंदे भारत सुरू करण्याची मागणी झाल्यानंतर 9 फेब्रुवारी 2023 रोजी सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली होती। 3 वर्षाचा टप्पा पार करून ही वंदे भारतनं प्रवाशांच्या पसंतीची जलद आणि आधुनिक सेवा म्हणून आपलं स्थान अधिक भक्कम केलंय। या गाडीनं अल्पावधीतच प्रवासी संख्या, वेळेची बचत आणि सुविधा या तीनही बाबतीत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली। जानेवारी 2026 पर्यंत गाडीची सरासरी 102.27% ऑक्युपन्सी प्रवासी वारंवारिता नोंदली गेली असून जवळपास 23.43 लाख प्रवाशांनी आरामदायी प्रवास केल्याचं दिसून आलं आहे। आधुनिक पुश अँड पुल तंत्रज्ञानामुळे भोरघाटासारख्या अवजड घाट विभागातूनही बँकर लोकोशिवाय रेल्वेची सुरळीत धाव शक्य झाली आहे। सोलापूर पुणे मुंबई असा प्रवास करणाऱ्या वंदे भारतला पुणे ते मुंबई आणि मुंबई ते पुणे असा तुफान प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय। पुणेकरांसाठी तर सकाळच्या वेळी एक आणखी एक्सप्रेस रेल्वे सेवा मिळाल्याचा खूप मोठा फायदा झाला। या गाडीला पुण्यातून मोठी गर्दी असते। मुंबईला नोकरी व्यवसायासाठी जाणाऱ्या आणि परत पुण्याला येणाऱ्यांसाठी ही रेल्वे लाभदायी ठरली आहे। त्यामुळे 3 वर्षात या मार्गावर पुणे मुंबई पुणे असा 13.5 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। पुणे सोलापूर पुणे असे 455 किलोमीटर अंतर अवघ्या 6 तास 30 मिनिटात पूर्ण करणारी ही गाडी पारंपरिक सुपरफास्ट सेवांच्या तुलनेत सुमारे 1.5 तासांचा वेळ वाचवते। कुर्डुवाडी, दौंड, पुणे, कल्याण, ठाणे आणि दादर हे थांबे असलेली ही सेवा सध्या आठवड्यातून 6 दिवस धावते। वाढत्या मागणीमुळे ऑगस्ट 2025 मध्ये या वंदे भारतला 16 ऐवजी 20 डब्यांचा रेख जोडण्यात आला असून आसन क्षमता 1440 पर्यंत वाढवण्यात आली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.